आता याचा लुक तुम्हाला दिसत असेल साईडने, म्हणजे एंट्रन्स असा. आणि आता काही दिवसांनी एक झोपाळा तयार करणार आहे मस्तपैकी, तो इथे कुठेतरी असा सेट करेन. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? आज मस्त छान वातावरण आहे खरंच आज. म्हणजे आणि मेन म्हणजे काय माहिती आहे, फ्रेश वाटतं. काल कसं थोडीशी मरगळ आलेली, पण आज मस्त फ्रेश वाटतं. असे गूळ काकडी वगैरे घालून हे असे कडक पापडसारखे, म्हणजे पुऱ्याच असतात एक प्रकारच्या, पण ते खूप दिवस टिकतात. पिठी साखर वगैरे घालून बनवलेले असतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. चला एक खाऊया आपण पण. आज 3 वाजलेत, म्हणजे हो 3 वाजलेत, अजून पाण्याचा पत्ता नाही आहे. एकदा सकाळी सोडतो, एकदा दुपारी सोडतो, आज तर काय त्याने सोडलंच नाही आहे. ह्याच्यावर आता ग्रामपंचायत काय करणार त्या पुढच्या मीटिंगमध्ये मी हा मुद्दा मांडणार आहे. तुम्ही वेळेत पैसा घेत आहे, टॅक्स घेत आहे, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी पोच होत आहेत तुम्हाला. नाहीतर असं करणार आहे किंवा पाणी वेळेत सोडत नाही, पाणी मिळत नाही तर टॅक्स भरणारच नाही. घरपट्टी भरायची, पाणीपट्टी भरायची, तुमचं कर भरायचं, सगळं भरून झालं तरी तुमची हे जर असेल, त्यात माझे 2 कनेक्शन आहेत तिथे. आम्ही आपलं कसं तरी ॲडजस्ट करतो. भाडोत्र्यांनी काय करायचं, भाडोत्री का राहतात तिथं? दुसऱ्या कुठून तरी आलेले असतात, तिथं राहतात ना, कामाधंद्यासाठी येतात ते. स्वतःची घरं असते तर स्वतःच्या घरात जाऊन राहिले असते ना. ते त्यांच्या पाण्याची हेळसांड होतेच की. ते दिवसभर कामाला असतात, संध्याकाळी येतात, सकाळी तोंडी होतात, संध्याकाळी येतात. त्यांनी येतात, एक माणूस घरात ठेवायचा का 24 तास त्यांच्या पाण्यासाठी? एक वेळ नाही ठेवू शकत तुम्ही? पाणीपट्टी घरपट्टी घ्यायला तुम्ही वेळ देणार, मग हे पण वेळेत करा ना. द्या जा पगार, तुमच्याकडे पैसे नसतील पगार देत जा त्यांना, करतील काम. आणि पगार देऊन जर काम करत नाही तर काढून टाका कामावरनं, दुसरे ठेवा मुलं. गावात हजारो लाखो होत करून मुलं आहेत, एक ठेवा यातला प्रामाणिक कोणतरी. नाही तर अशी काहीतरी व्यवस्था करा की ज्याने तुम्हाला सेन्सर वगैरे बसवा, जेणेकरून खाली उभं राहून तुमच्या ग्रामपंचायतीनं पाणी चालू होईल. आता बऱ्याच योजना आल्यात, बऱ्याच गोष्टी आहेत. शेतपंप चालू करायचे, ह्या चालू करते, ते चालू, काहीतरी करा ना तसं ऑटोमॅटिक. दरवेळचा प्रॉब्लेम, एकदा सकाळी एकदा दुपारी एकदा संध्याकाळी, कधी दोन वाटेल त्यावेळी तुम्ही करणार कारभार मनमारी. आणि दुसरी एक गोष्ट, तुम्ही पाण्याचा टायमिंग तुमचा नसेल तर प्रत्येक वाडीवार कुटुंबावर एक माणसाचा व्हॉट्सअप नंबर घ्या. प्रत्येकाकडे व्हॉट्सअप आहे, प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, तर प्रत्येकाच्या घरात एकाचा व्हॉट्सअप नंबर घ्या, एक बनवा कम्युनिटी. प्रत्येक वाडीवर कम्युनिटी वेगळी करा, टाका त्याच्यावर एक मेसेज की आज अमुक अमुक वाजता पाणी येईल. येईल कोणतरी मग त्या वेळेत घरात. एका कुटुंबामागे एक नंबर घ्या ना तुम्ही, करा व्हॉट्सअप चालू. अख्ख्या गावात तर एकदम सोडत नाही ना पाणी, प्रत्येक वाडीवर एक एक पाणी सोडता तुम्ही. पुढच्या ग्रामसभेला असेल त्यावेळी हा विषय पहिला मांडणार आहे, मी जाणार आहे त्याच्यासाठी. दरवेळी पाण्याची नाटकं असतात. ह्या प्रत्येक वाडीवर प्रत्येकाचा नंबर घ्या, मस्त एक छान कम्युनिटी तयार करा, तर त्याच्याकडे एक ॲडमिन त्याला करा, बाकी सगळ्यांना लॉक करा, टाकू दे ना तो मेसेज किती वाजता पाणी सोडणार आहे तो. ज्याच्या कोणा घरात असेल तो कोणतरी सांगेल कोणाला तरी फोन करून भरायला पाणी. का 24 तास दिवसभर या पाण्याची वाट बघत घरात बसायचं का माणसानं? तेवढे धंदे आहेत लोकांना. जेवण वगैरे झालंय, 3 साडेतीन होऊन गेले. आता पाण्याची शक्यता नाहीच आहे. चला आता आपलं काम करूया. ही जाळी मारायची बाहेरच्या बाजूने याला अशी, आणि त्याच्या टॉपला, आणि त्याला हुक करून घ्यायचे साईडला अडकवण्यासाठी. चला करून घेऊया पटापट. सामान घेऊ पहिलं बाहेर. सगळं सामान इथे पडलेलं आहे, घेऊ आता बाहेर. आणि मला वाटतं ते बाहेरचे लाईटचे
खांब आहेत ते थोडे 1-1 फूट सरकावं लागतील त्या बाजूला, हे इकडे ह्या बाजूला. सो ते काढावे लागणार आहेत. डबल काम आहे, पण ठीक आहे, चला होऊन जाईल ते. ही एक साईडने कट करून घेतली आणि चालू आहे वेल्डिंग स्पॉट मारायचे. ह्याला खूप सांभाळून वेल्डिंग स्पॉट मारायला लागतं ते बघा असे, नाहीतर जळते जाळी ही, त्याच्यामुळे खूप सांभाळून मारावं लागते. आणि काय झालं आहे माहिती आहे, हे गंजलं आहे ना, त्याच्यामुळे हार्ड स्पॉट मारावं लागतात. हे बघा चुकून माझ्याकडून काय आलं, क्रॉस बसलेली ते परत तोडून काढावं लागलं. या साईडने पूर्ण आता पलीकडच्या बाजूची मारून घेऊया. ही जाळी तर पूर्ण झाली, फक्त आता काय पॅकिंग स्पॉट मारायचे आहेत तेवढेच करून घेईन आता. चला आता तिकडची जाळी लावून झाली, आता ही जाळी बांधून घेतली म्हणजे पटापट स्पॉट मारायला बरं पडलं. मग अशी स्पॉट मारायला वेळ गेल्याचं कारण हे. आता जर आयडिया सुचली मला, बांधून घेऊया म्हणजे स्पॉट्स मारत गेले की वरचं सोडून दिलं काम झालं. हे स्ट्रक्चर पूर्ण उभं झालेलं आहे, जाळी मारून पूर्ण झालं आहे. ते स्ट्रक्चर तिकडून जाळी मारून पूर्ण उभं झालं आहे. आणि आता याला जाळी मारतो जेणेकरून ह्याच्यावर वेल स्टेबल राहील, बस तेवढ्यासाठीच तिला जाळी मारतो आहे. बाकी जाळीचा काय तसा फायदा नाही आहे, फक्त वेलासाठी म्हणून ही जाळी मारतो आहे. कारण इथून जे वर चढेल जो वेल ह्याच्यातून बाहेर येईल आणि तो प्रॉपरली वरतीच राहील, जे खाली येणार नाही, ह्याची काळजी फक्त घेऊ आपण. चला आता हे झालेलं आहे तयार स्ट्रक्चर. आहे बघा, एकदा विचार करत होतो की साईडला असं मारून घ्यायचं एक पोल, पण नंतर विचार केला की वेल एकदा वाढला की नंतर त्याची म्हणजे दिसणार पण नाही आहे तसा तो, त्याच्यामुळे ते काय कॅन्सल केला. जाऊ दे, काही गरज नाही तशी त्याची. आज पाऊस नाही आहे तर अशी बेकार गरमी होते, हालत जाम बेकार आहे. पण म्हटलं आज हे पूर्ण करूया, कारण आज पूर्ण केलं ना तर उद्या याला कलर करता येईल आणि परवा मग ब्लॅक कलर करून त्याच्यानंतर मग ठोकता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की हे जे आहेत आता हे खांब जे आहेत ना ते अंदाजे मला वाटतं 1-1 फूट सरकावे लागतील बाजूला, म्हणजे थोडा हा खांब त्या ह्याच्याकडे म्हणजे कुंडीच्या जरासा अलीकडे, तो थोडासा पलीकडे, हा कुंडीच्या बाजूला आणि हा ह्या कुंडीच्या आसपास असं करावं लागेल, म्हणजे तो असं प्रॉपर स्ट्रक्चर दिसेल. कारण माझ्याकडे ऑलरेडी म्हणजे ज्यावेळी मी दिवाळीचे किल्ले बनवलेले त्यावेळी मी एक सोलरचा हे आणलेलं, तोरण आणलेलं, तर ते मग त्या मधुमालतीच्या वेलामध्ये सोडलं तर ते एक प्रॉपर छान दिसेल. कारण तो वॉटरप्रूफ आहे, त्याच्यामुळे तसं त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे आउटडोअरचा. तर एक तोरण आहे ते पाण्यात अंडर वॉटरसुद्धा चालेल, ते ह्या पाण्यात सोडून देईन. आणि दुसरं जे आहे ते त्या मधुमालतीच्या वेलाच्या म्हणजे आतमधल्या स्ट्रक्चरला फिरवून घेईन, म्हणजे तो एक बेस चांगला छान दिसेल. चला आता बनवून घेऊया, जास्त बोलण्यात वेळ काढण्यापेक्षा पटापट करून घेऊ. आणि मी आज ते हायपरलॅप्स नाही बनवले, कारण का खूप वेळ जाणारा होता, किचकट काम होतं, त्याच्यामुळे खूप वेळ काढणारा होता. आणि नंतर असं काय होतं माहिती आहे, एडिट करताना खूप प्रॉब्लेम होतो, व्हॉईस ओव्हर द्या नंतर हे करायचं, फक्त असं दाखवलेलं बेटर आहे. हे बघा, हे स्ट्रक्चर ऑलरेडी असं तयार झालं आहे, हे असं तयार झालं आहे. आता फक्त याला स्पॉट मारून घ्यायचे आहेत वेल्डिंगचे, ठराविक ठिकाणी मारणार, सगळीकडे मारणार नाही, कारण ही जाळी अशी आहे जिथे स्पॉट्स आहेत ठिकाणी गंजणार, त्याच्यामुळे ठराविक ठिकाणी स्पॉट मारणार जिथे आवश्यक आहे अशाच ठिकाणी वरच्या टॉपला, कारण ती काय पडणार नाही काही नाही. ही साईडची कशी कोणाच्या अंगाला लागेल म्हणून तो मी प्रॉपर मारला. ही वरची जाळी काय टेन्शन नाही आहे त्याचं, ती वरती बेस एकदा वर वजन आलं की ते प्रॉपर होऊन जाईल. पुढचीच जस्ट ठेवून ट्राय केलं की कसं दिसतं आहे, तर हे आता असं दिसतं आहे. हे बघा, अजून याला पेंट व्हायचं आहे. आणि अजून सगळं फिनिशिंग बाकी आहे, बाकी सगळं झालेलं आहे वरचं. हे काठोकाठ ठेवले नाही मुद्दामच, नाही तर म्हणाल का ठेवलेच नाही काठोकाठ ठेवले नाही, स्पॉट मारलेत कारण ते थोडंसं वेली बाहेर येणार, तर त्याच्यासाठी थोडंसं बाहेर पाहिजे. आणि आता त्याच्यामुळेच आता प्रॉब्लेम असा आहे की वेल जर एक वीतभर जरी बाहेर आली तर ह्याच्यावर पूर्ण सावली येणार, त्याच्यामुळे ह्याला इथे घ्यायचं आहे आणि ह्याला थोडंसं बाहेर घ्यायचं आहे.
तेच आता राहिलं आहे. बाकी सगळं झालेलं आहे. हे बघा, प्रॉपरली सेट झालेला आहे. आणि आता याचा समोरून लुक बघायचा झाला तर तो काहीसा असा दिसणार आहे. वरच्या लाईट्स बंद करायला पाहिजे होत्या, नाहीतर दिसणार नाही तो. माझ्यावर वेली वगैरे छान आल्या ना की मग त्याचा लुक छान येईल. आता याचा लुक तुम्हाला दिसत असेल साईडने, म्हणजे एंट्रन्स असा. आणि आता काही दिवसाने एक झोपाळा तयार करणार आहे मस्तपैकी. तो इथे कुठेतरी असा सेट करेन. सामान आपल्याकडे आहे शिल्लक राहिलेलं, फक्त ते आता कसं आहे गंजलं जरा बऱ्यापैकी, तर ते घासावं लागेल भरपूर. तर आता हे ओके आहे झालेलं. त्याच्यावर एक मस्त छान तोरण सोलारचं जाईल. त्याला पॅनल बसवायची गरज नाही, वरती अडकवलं की काम झालं. त्याच्यावरच ठेवायचं. एवढासाच म्हणजे एक हातावर बसणारा पॅनल आहे छोटासा, तो बसून जाईल. आणि तो 8 ते 10 तास चालतो. बस झाला, असा लुक झाला काहीसा. तर सांगा कसं झालं आहे ते. अजून कलर काम आहे, आता परत काढणार आहे त्याला मी. कलर काम अजून बाकी आहे. ओय हां गॉगल आहे. तर कलर काम अजून बाकी आहे आणि थोडेसे स्पॉट घासायचे आहेत. तर ते होऊन जाईल. फक्त ठेवून बघितलं प्रॉपर होतं आहे का. आता फक्त हे बघा, म्हणजे असं हँगिंगच्या कुंड्या अडकवायच्या असतील तर तुम्ही अडकवता येतील, म्हणून मी ते तसं केलं आहे. जेणेकरून असं दोन्ही साईडला पुढे मागे, म्हणजे अजून ह्या साईडला 2 आहेत त्याच्यामुळे तसं होऊन जाईल. आणि समजा साईडला नको आहेत, मध्ये आहेत तर मध्ये पण करता येतं. म्हणजे आणि भरपूर जागा आहे, म्हणजे 2.5-3 फूट जागा आहे. आरामशीर 2 माणसं आरामात जाऊ शकतात. हे बघा, म्हणजे एवढी जागा ठेवली की 2 माणसं आरामात 2 कुंड्यांच्या मधून येऊ शकतात. एवढी जागा आहे, म्हणजे कोणाचाही कसला त्रास नाही. हँगिंगचं काहीतरी असं मस्त छानपैकी अडकवू शकतो. दुसरी गोष्ट, हे जे आहे तिकडे त्याला पक्ष्यांसाठी खाद्य किंवा हे आपलं काय म्हणतात पाण्याची बॉटल्स एखादी, किंवा ती येतं ना खाली पक्ष्यांसाठी धान्याची बॉटल वगैरे, असं मग अडकवू शकतो. किंवा पक्ष्यांना खायला घालण्यासाठी असं काहीतरी समजा स्टँड बनवलं तर ते असं अडकवू शकतो याच्यात, म्हणजे याच्यात असं अडकवू शकतो. त्यासाठी मी ते हुक ठेवून दिले थोडे. खाली काही गरज वाटली नाही मला ठेवायची, जेव्हा मी खाली नाही ठेवलं काय, कारण ते वेलाला बँडिंग करून वर घ्यावं लागेल, त्याच्यामुळे तसं काही ठेवलं नाही मी खाली. हे बघा, फायनल स्ट्रक्चर हे असं आहे. सगळ्या कुंड्या लावून दाखवू का? चालेल, ठीक आहे, दाखवतो. म्हणजे समजा दोन्ही बाजूला अशा कुंड्या लटकवल्या तर हा लुक काहीसा असा येईल. हे बघा, आताचा व्हिडिओ तसंच ठेवणार आहे. बिफोर आफ्टर करण्यासाठी मी असंच ठेवणार आहे. मधुमालतीची वेल आता समोर ठेवलेत कुंडीमध्ये. हे बघा, साईडला छोट्या कुंड्या आहेत, मधुमालतीची वेल आहेत. तर ते आता उद्या याला रेड ऑक्साईड, त्याच्यानंतर ब्लॅक कलर, त्याच्यानंतर मग बाहेर फिटिंग असं करणार आहे. सो आता काढूया. आणि कसं वाटलं माझं नियोजन, म्हणजे केलं मीच आहे. सो कसं वाटलं सांगा. मी काय एक्सपर्ट वेल्डर वगैरे काही नाही आहे, फक्त मी प्रयत्न केला. कसं वाटतं नक्की सांगा कमेंट करून. चला, पुन्हा काढून आणलं, कारण आता उद्या याचं पेंटिंग काम केलं पाहिजे, रेड ऑक्साईड वगैरे. तर घासून वगैरे झालेलं होतं कालच, कारण नंतर मला माहिती होतं हे स्पॉट्स मारल्यावर घासायला मिळणार नाही बाहेरनं जाळी मारल्यावर, त्याच्यामुळे कालच घासलेले बार वगैरे. सो आता उद्या कलर काढून घेईन, मग काम झालं. मग कॉड पण, तिचं पण कलर काढायचा आहे, तो आहे तिकडे आहे, त्याचाही कलर काढून घेईन. चला, आता आपण फ्रेश होऊया, आवरून घेऊया, मग भेटूया, जेवून घेऊ, भूक लागली आता.